तर आज रविवार होता त्यामुळे सगळीच पोरं पवायलेली, त्यामुळे हिरीव सगळ्या गर्दी झालेली. आता विषय असा होता की हे कधी हिरीव पाणी नव्हतं. आज रविवार होता आणि बिना पोहता आपल्याला घरी जायचं नाही, पोरांचं मत होतं. मग सगळ्या पोरांनी घेऊन आलो आमच्या विहिरी, कारण आमच्या विहिरी शेजारनं कॅनलचं पाणी गेलेलं आणि विहिरीत एकदम गच्च पाणी होतं. मग आता क्वालिटी आणि क्वांटिटीचा असा विषय आहे की विहीर आपली गच्च भरलेली पाणी आणि पाणी बी एकदम शुद्ध होतं. मग आता उन्हाळ्यात इतर वेळी आपल्या हिरीला अजिबात पाणी नसते, पण आता कॅनल गेल्यामुळे हिरीत बदा पाणी पडत होतं. आता बारक्या पोरासून चढा जरा प्रॉब्लेम होत होता, मग तिथे विहिरीत एक सॉल पण बांधलेला मी. मग असं वांढरा जशी आंब्या झाडाला येडा टाकते तसे पोरांनी सगळ्या आमच्या हिरीला येडा टाकलेला. मग कितना आलो मी आमच्या रानात, कारण आज आपल्याला इथं पाण्याची पाईपलाईन करायची आहे. मागच्या व्हिडिओ तुम्ही बघत असाल की मी एका रानात माप टाकायला आलो आणि तिथंच आपल्याला आज पाईपलाईन करायची आहे. म्हणूनच काल दुपारी सुटल्यानंतर मी पाईप आणायला मसूरला गेलेलो आणि पाईपा घेऊन घरला आलो. मग आता JCB सुरू झालेलंच, पण आपल्याला आता लक्ष द्यायचं होतं की आपल्या पाईपाला क्रॉस होणाऱ्या पाईपा आपल्याकडं फुटल्या नाही पाहिजे. मग आता थोडाच वेळ गेलेला आणि जे व्हायचं ते झालं. ऑपरेटरने एक पाईप फोडलेली. आता पाणी सगळ्या चरीतनं भरलेलं, त्यामुळे सगळ्या चरीत चिखल झालेला. मग आता पाईपलाईन फुटलेली आणि ती जोडून देणं आपल्याला भागच आहे. मग तिचं मटेरियल नाही, मी ओगली निघालेलो. मग आता मटेरियल घेतलं आणि आलो डायरेक्ट रानात. पाईपलाईन आपली सगळी झालेली आणि मधलं व्हिडिओ काही मी काढलं नव्हतं, कारण माझा हात भरलेला चिखलानं, त्या चिखलानं भरलेल्या हातात मोबाईल काढत नव्हता मला. मग आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.